जावायला दारू कोण पाजायचं? जावायला का दारू पाजली नाही? का दारू पाजली नाही जावायला? का दारू पाजली नाही? धुलवड आहे आज. माझ्या बापाला पण किती वेळा सांगितलं की माझ्या नवऱ्याला बोलवत जा म्हणून सणासुदीला. सगळ्याला वाटतं दारू प्यावावं म्हणून. माझ्या बी नवऱ्याला वाटत असेल दारू प्यावावे. नाही नाही, विहिरीवारे तर नाही ते बोलवत कधी, पण सणसुद्धा असले तरी बोलवावं. कमीत कमी मोठा पॅक नाही, हातभट्टी पाजली तरी माझा नवरा किती खुश होईल. आणि माझ्या नवऱ्याचं काळीज म्हणजे माझ्यासाठी लय मोठं गार्डन आहे, आणि त्या गार्डनमध्ये मला लय खेळायला आवडतो. पण माझा बाप असा का करतो कुणास ठाऊक. नाही नाही, मी का नाही मस्तपैकी नाही बेतच करायला होती. मस्तपैकी बोकडाचं मटण काय, चकणं काय, असं काय काय करायला होती की माझा नवरा ना माझ्यावर एकदम फिदा झाला पाहिजे पहिल्यापेक्षा जास्त. चला जातेच. लगा आज दुलवड आहे तरी बी सासरा मानाना देखील जावाय या एखादा तुंबा बिंबा आणतो, बसून निवांत आपण मैफिल रंगवू. लगा काय नाव गाव घ्यायला तयारच नाही. वा मी इकडं आलो की लगा पाहुणचारवर पाहुणचार पाहुणचारवर पाहुणचार करतो, आणि लगा याचं नाव देखील घ्या ना. का असं बसलाय? नाराज आहे मी सासरवाडी. का व? लोक दुलवड आहे माहिती नाही. हो आज दुलवड आहे की. मग मला सांग, दुलवड आहे म्हटल्यानंतर मी इरीवर कुणाला बसून दारू पितो? नाही नाही, सासऱ्याबरच. सासऱ्यावर बसून दारू पितो. मग कसं सासऱ्याचं आणि माझं एकदम जुनं नातं आहे ना, आम्ही दोघं मित्रांसारखं राहतो का नाही. हो हो. लोक आज मग दुलवड आहे, मग मला बी वाटतं का नाही की बाबा मला बोलवावं सासऱ्यानं, या बाबा तुंबा आणला एखादा बसून पिऊ बी वाटतं का नाही. वाटतं मला बी वाटतं. बघितलं का काय फोन नाही काय नाही, लगा गपचूपच त्यांना तिकडं चिंध्या उडवायला चालवलं त्यानं, मला काहीच नाही. नाही नाही, त्यांनी बी बेत चांगला करते, तीन केलाय बघा बेत चांगला. तुम्ही काय वाईट मानून घेऊ नका. अगं वाईट कसं, ते तिकडे बेत करणार, ते तिकडं चिंध्या उडवणार आणि मी इकडून त्या जिबाळ्या चाटणार अशा. नाही, तुकडं नाही भेटलं तर राग मान नका, रसा नुसता घ्या मग. अरे त्याला कोणी विचारतं, आपल्याला हे लागतं. बरं जाऊ द्या. ते कसं काय आता आता तारांबळ चालली आहे. जिंदगीला गेली तारांबळ सासरवाडीच्या. मग आता काय आहे, मोठा पॅक नाही भेटायचा, एखादी हातबट्टी भेटली तरी समाधान कसलं बी माना. चालतंय, फक्त सासऱ्याच्या हातनं दारू पिलो नाही तरी मला समाधान वाटेल. माझी काय लय अपेक्षा नसते. हो तेवढं आहे. चल तू. चला चला उठा उठा. आज आहे दुलवड, जावायला वासाड्या आहे घालते माझा. पण आज दुलवडीचा वास काढत येणारच, पण ती यायच्या आधीच का नाही दोन्ही बाटल्या मारतो. मग त्याशिवाय का नाही मग येऊ नाही तर नाही येऊ, त्याला आला का नाही फुगाचा आणतो, चला, फुगाच पाचतो त्याला आज. चला. का हो बापू, हयो आला वय तुम्ही? पटतंय का तुम्हाला? काय झालं? एकटा माणूस आणि दोन दोन बाटल्या. अगं आज दुलवड आहे म्हणून आणली होती, आणि ही काय जावायसाठीच आणली होती की. ती बघा बरं. नाही सोडली आम्ही. ते कसं बेडकावाने फुगलं या. अगे मी काय दोन पितो का? त्यांच्यासाठी तर एक आणली होती, एक माझ्यासाठी आणली होती. एक तर चांगला संसार चाललाय ते चाललाय आमचा, आणि तुमच्या त्या एका बाटलीमुळं भांडण चाललंय की नाही आमच्यात. बघा बरं. अगे नाही बाया, 2 किलो मटण आणलंय, शिजाय टाकले तुम्ही यायचं आहे म्हणून. आणि लागाला कुत्र्याला नाही आणलंय ना आपल्याला. काय नको मला, मटण नको दारू नको. लगा माझ्या दारात सासरा आला तर लगा बेलरची रंग लावतो दारूची, आणि आज सण सुद्धा आहे, माणूस म्हणतो 2 घोट प्यावावे म्हणून. अल्ला का तुम्ही हो की मला काय कळत ना, प्रत्येक बारी ह्या पाहुण्याचं असंच असतं बघ. काय पाहुण्याचं, आम्ही बोला देऊ ना तुम्हाला दारू प्यायला आमच्या घरी. मग आता आणली की मग मी कधी आम्ही मग बळच आले होय, आम्हाला आमंत्रण दिलं का तुम्ही दारू प्यायला या म्हणून? नाही पण बापू तुमचं बी चुकतंय बघा. अगं पण तुला मागच्या आठवड्यात म्हणलं नव्हतं दुलवडीला ये म्हणून, जावायला घेऊन. अहो मागचा आठवडा गेला, आता दुलवड आज आली. मग होय की मग. पाहुण्या रावळ्याला लय मान लागतो ह्या जावयाला, तुम्हाला माहित आहे ना. अगं हो की लागतो, मला माहित आहे म्हणून तर हो की का मी आणून ठेवले 2 बाटल्या. 2 बाटल्यात पुरण काही बेडकागत फुगलं, एक तर उग फुटलं बिटलं तर उग डेडा बाहेर निघायचं. बाय हो का, अजून मागवा येईल त्याला काय तवा. हा हा. मग ते गोड बोलावायच पड्याल. जावाय काय घ्या नको मला. आवाज. बॉक्स म्हणा की बॉक्स. ऐका की हा हाय सांच्याला बी हाय अजून. नको मला तरी बी. आव सुक सुक मटण हाय. नाही खात मी, उपास आहे माझा. बिर्याणी केली म्हणा, बिर्याणी सांगा की बिर्याणी केली. आव हो का, ही म्हणती बिर्याणी करते संध्याकाळच्याला. हो का, आपलं तुमचा पाहुणचार राखायचा म्हणून मी घेतो या. हा घ्या घ्या.
हम्म, हा हम्म, का काय झालं हम्म. अहो, अजून एक आहे की पाणी ओतलं होतं काय देत अरे पाणी कुठं ओतले अजून ओतायचं होतं की पाणी तर तरी आहे ना बरं थांबा दुसरा भरू बरा दुसरा थांबा मला घेऊ द्या माझी गोष्ट हे जा घेऊन आत पळ. संपली यातली काय राहिलं नाही. ठेव तिकडं बर का मामा परत बिनला जगत असं करायचं नाही मला लागते का तर लागते तर मला माहिती आयुष्यभर सांगतो अहो पण आणली की काय आणली असले फटकाळ तुंब आणायचं असं तुंब तू आता हे तर कशाचं राहिलं तर तो बतावा घ्या बरं. घ्या अजून एक चालू तर तुमचं मी करते शिजवते बरं मटण ऐक की पोरे अग ती काय म्हणते ती पाहुणं त्या ह्याला ती चकण्याला काय चकण्याला बघ की शिजलंय का बघ राहू द्या आता चकना चुकना वडा आणि उरका लवकर तुमचं जेवायला देते म्हणजे बरं 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 हे जरा तुमची वाटली ही आता साईडलाच ठेव बघ ही थोड्या वेळाने बघू ए जाव आहे का वक्ता काय हा आईला कशा सण होत नाही तर कशाला घ्यायचे आहे घालाय मग हे बाजूला ठेवा 2 मिनिटं होय रे मला 10 रुपयाला बोलावलंच का पण नाही का बोलावलं नाही तो आणि मग आता काय मूत प्याला काय कांटाय देन मला? त्रासला म्हणून काय झालं मला सासऱ्याला लय बोलायचं नाही 10 रुपयालाच काय बोलावलं नाही मला आम्ही बोलावतो ना जत्रेला कशी 10 रुपयाच होती अरे पाहिजे मग काय उपकार केला काय माझ्या? उपकार म्हणजे कुणाला म्हणते ते कुठं गेला कुठं गेला जा बा, हाय म्हणून काय घालाय इज्जत करतोय तर काय मग जावायला 10 कोण पाजायचं जावायला का 10 रुपये दिला का 10 रुपये दिला जावायला का 10 रुपये दिला ए चल बाहेर येतो मी ए पुढे आली का नाही पोऱ्या